अखंड असा टेबलमध्ये ऋतुराज सागरांचे जर खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणा आहे किंवा माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण ऋतुराज क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघा, एक शरीरात गुरमे मग त्यांना असं वाटतं की मी म्हणजे या पृथ्वीवरचा फार मोठा कोणतो किंवा त्या कॅसिनोचा मालक, बसण्याची स्टाईल, असं बघण्याची स्टाईल, या सगळ्या बघितल्यानंतर म्हणून म्हटलं बाप नंबरी बेटा 10 नंबरी निघाला. आणि तिथं आता तुम्हाला असं वाटणार की कॅसिनोला गेला, ठीक आहे, अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती, मी असंस्कृत शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा समजत होती. जो माझं नाव गुंतवायला निघाला होता डिव्हिजनमध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईटही बोलता येतं. ओरिजिनल मी रक्ती मुंडेवाला आहे, मी काय वरण भात तुंबवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी इंगोलेनं काही करत सुटलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरासं प्रॉब्लेम काय झाला, तिथं माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, त्या माझ्या ज्या व्यक्तीनं ज्या मित्रानं व्हिडिओ काढला, केला, फोटो काढले, त्या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, कारण त्यांनी फार मोठं धाडस केलं. तिथं जर काय झालं असतं तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता, इतकी डेंजर परिस्थिती होती त्या ठिकाणी. पण तसं काय देवाच्या कृपेनं काय घडलं नाही. परमेश्वराची इच्छा होती की ह्याला जरा धराच, आणि त्यात यशस्वी मिळालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये खेळतात. त्यांच्या बापानं, त्यांच्या वडिलांनी केलेली जे काही टक्केवारीची रक्कम, ज्या पद्धतीने त्यांची गोळाबेरीज आहे, हे सर्व हा उडाणटप्पू मुलगा हा तिथे जाऊन उडवतो. जनतेच्या मालमत्तेने मिळालेली ही कोण? शिवाजी पेठेमध्ये जर तुम्ही लहान सहान घरामध्ये जरी गेला, इंगोले परिवार कोण, तर आमचं किमान वडिलोपार्जित आम्ही ओके आहोत, पण जाऊ बसू अतिशय चांगलं आहोत. हे क्षीरसागर फटाक्या विकणारे डिफेंडरपर्यंत आले, आणि ह्यांच्या मुलग्यानं जे कृत्य केलं ते कृत्य अतिशय बघण्यासारखं आहे. मला वाटतं बावनकुळेंच्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं, असं मला ऐकण्यात आहे, कदाचित चुकीचं असेल. पण कोल्हापूर शहरामध्ये हे पहिल्यांदा घडतं की आपण लोकप्रतिनिधीचा बोध घ्यायचा असतो. लोकप्रतिनिधींना समाजाला चांगलं शिक्षण द्यायचं असतं, लोकप्रतिनिधींना समाजाला चांगलं शिकवायचं असतं, चांगलं भाषण द्यायचं असतं. ह्यांचं जर हे आचरण, ह्या आता व्हिडिओमध्ये दिसणारं आचरण जर घेतलं तर जनतेनं यांच्याकडून काय बोध घ्यायचा? सन 2008 साली ज्यानं मर्डर केला, खून केला, तो शिंदे सेनेचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 मध्ये, मी खुलेआम बोलतोय, गोपनी यांच्या पुढ्यामध्ये मटकेवाला तो कोराने नगरसेवक. आणि कशाबद्दल? रवी इंगोले जर बाद आहे तर रवी इंगोलेला घेऊ नका, तिकीट देऊ नका. समाजामध्ये जर चांगलं स्थान मिळवायचं असेल, पक्ष बळकट करायचा असेल, आपल्या राज्याची देशाची प्रगती करायची असेल तर सुसंस्कृत चांगले उमेदवार द्या. हाणामाऱ्या हा पार्ट वेगळा, न्यायविरुद्ध अन्यायाची लढाई होती त्यावेळी मी पण रस्त्यावर उतरतो, समोर कोण पण असो. पण दुसऱ्याचं टेंडर करायला, दुसऱ्याचं मर्डर करायला, दुसऱ्याचं कूळ काढायला, मटका गोळा करायला, मटक्यातून अवैध संपत्ती मिळवलेली ती पुन्हा व्यवस्थित ठिकाणी ठेवायला, यासाठी रवी इंगोले कधी रस्त्यावर उतरणार नाही, कधी उतरणारही नाही. पण ह्या सगळ्या बाबी ह्या लोकांना का निदर्शनास येत नाही? महानगरपालिकेमध्ये अक्षरशः हाणामाऱ्या पहिल्या मीटिंगपासून प्रिंट मीडियाला मी वाचत होतो, हमरी तुमरी भाषा, वेगवेगळ्या असंस्कृत भाषा, असंवेदनशील भाषा. पण नेमकं यातून काय बोध घ्यायचा या लोकप्रतिनिधींकडून? आणि त्यासाठी वारंवार ही शोध मोहीम असायची की ह्याच्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन आहेत. आणखीन एक 6 महिन्यात आणखीन एक कोण तर मला सापडणार आहे, एक्सवायझेड व्यक्ती महायुतीतला, थोडा सापडला पण तसा पुरावा देता येत नाही म्हणून शांत बसलो. पण हे महाशय अतिशय चांगल्या पद्धतीनं सापडले होते. एक काळ असा होता, शिवसेना फुटली त्यावेळी ह्याच ऋतुराज क्षीरसागरने माझ्याबद्दल स्टेटमेंट देताना एकरी भाषा वापरली होती. मी त्यांना एकरी भाषेमध्ये कधीच उत्तर दिलं नाही, मी आवाजावर उत्तर देत होतो.
आणि राजेश लाटकरांचा ईव्हीएमच्या माध्यमातून पराभव झाल्यानंतर यांना पंख फुटले आणि ते पंख छाटण्याचं काम आता काळाची गरज आहे. माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून अखंड जिल्ह्याला की असे लोकप्रतिनिधी जर असतील तर ह्या लोकप्रतिनिधींना तुम्ही मतदान का करता? जर आपल्या घरामध्ये व्यसनाधीन कोणतर सापडला तर आपण म्हणतो अरे ते रवी गोलेच्या नादाला लागून नको, सुनील मोदींच्या नादाला लागून होती बाद आहे. आणि ह्यांच्या घरामध्ये जर ह्यांचा मुलगा झोगार खेळायला शिकवत असेल, हुक्कामध्ये जाऊन झोगार खेळत असेल तर हे किती वाईट आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधीकडून, त्याच्या बापाकडून, त्याच्या मुलाकडून काय बोध घ्यायचा ह्यासाठी आजची पत्रकार परिषद. पुढचा व्हिडिओ कुठे लाव, त्यानंतर मी पुन्हा बोलतो. ऋतुराज क्षीरसागर आल्यानंतर स्टॉप कर, इकडे परत रिवर्स घे, रिवर्स घे, रिवर्स. हा इथं स्टॉप कर. पहिला फोटो दाखव जरा झूम करून याच्या व्हिडिओच्या अगोदरची. हा ती झूम कर, हाताची घडी. झूम होत नाही काय? ते ऋतुराज क्षीरसागर. पुन्हा फोटो घे, फक्त पहिला फोटो घे. आता व्हिडिओ म्हणजे लक्षात येते नेमकी सिच्युएशन काय. दोन नंबर झाला. होय होय नाही कॅश काउंटरला काउंटरच्या कोई बात नहीं. याबाबत कुणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. कंटिन्यू चालू राहू दे, आवाज बारीक. व्हिडिओ कंटिन्यू चालू. कोल्हापुरातून दर शनिवार रविवारी हजारो माणसं त्या कॅशिनोवर खेळायला जातात. माझ्या माहितीनुसार तिथं रितसर परवानगी पण असेल एक गोव्यात असेल ना. मग एवढं मोठं तोही गेला आणि तिथं काय खेळला, एवढं काय मोठं की 8 दिवस गुप्त ठेवून तुम्ही एवढा स्फोट केला, एवढं त्यातलं हे वाटत नाही. याचं गांभीर्य काय आहे नेमकं? तुम्हाला गांभीर्य नसेल तर आपण पण जायला चालू करूया. नाही गांभीर्य काय सांगायचं एवढं मोठं? अहो यात गांभीर्य मग यांच्याकडून बोध काय घ्यायचा? ह्या बाप लेखांच्याकडून बोध काय घ्यायचा? जुगार खेळणारा मुलगा, जनतेची प्रॉपर्टीवर मोठं झालेला मुलगा, बापांना अक्षरशः डल्ला मारला, बाप घोषित बदनाम, यांच्याकडून आपण बोध काय घ्यायचा? आणि तुम्ही जे म्हटला तिथं परवानगी असेल. साहेब, जगामध्ये एकमेव भारत देश असं राष्ट्र आहे की ह्या भारत देशाच्या राष्ट्राला भारत माता संबोधलं जातं. एकमेव राष्ट्र आहे, देश म्हणत नाहीत. भारत माता की जे ही घोषणा आहे,
ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाला जर आपण माता म्हणत असेल, ह्या देशाची सुसंस्कृतपणा अखंड जगभर असते. ज्या काळात सनातन धर्म होता अखंड भारत भूमीवर, ज्यावेळी जम्बूद्वीप नाव होतं आपल्या देशाला, त्या काळापासून आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीचं माध्यमच असं आहे की महाभारत घडलं ते अशा लोकांच्यामुळे घडलं. आणि ह्या शकुनी मामांच्याकडून, ह्या धृतराष्ट्राच्या मुलग्याकडून आम्ही काय बोध घ्यायचा? आणि तुम्ही मला पत्रकार बंधूंनी सांगावं, जुगार करणे योग्य आहे, मी जिथं घोषित करतो अतिशय छान केलं, याला 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला झेंडावंदनला बोलवून याचा सत्कार करतो. जुगार खेळणं अयोग्यच आहे. यातलं गांभीर्य हेच आहे की ते स्वतः नगरसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी ते करायला नाही पाहिजे होतं. 100% बरोबर बोलला. एखादी शाळा चांगली असेल तर त्या शाळेमध्ये आपण आपल्या मुलांना घालतो, त्या शाळेचा बोध घेत, त्या शाळेचं काय नेमकी प्रसिद्धी आहे, प्रचिती आहे हे पाहिल्याशिवाय आपण आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना तिथं नेत नाही. मग ह्यांच्या मतदारसंघामध्ये कोल्हापूर शहरवासियांनी ह्यांच्या वडिलांकडून आणि मुलग्याकडून काय शिकायचं? जुगार खेळा, मटका खेळा, पिटिंग खेळा. कालच आम्ही निवेदन दिलं राजू यादवांच्या माध्यमातून. त्यांनी ते संपूर्ण, काय नाव त्याचं, तुलसाने म्हणून एक मुलगा आहे 20 वर्षाचा, गांधीनगरच्या पोलीस निरीक्षकांना आम्ही निवेदन दिलं कालच. निवेदनात काय म्हणले? मटका, जुगार, बेटिंग आणि कॅसिनो यामुळं भविष्यातले मुलं बरबाद व्हावं लागतात. आणि त्या पोरानं साहेब आत्महत्या केली. आणि तुम्ही जे म्हटला शनिवार रविवार कोल्हापुरातले किमान 20% लोक तिथं असतात, हे सत्य आहे. मी तर काय अडवू शकत नाही, ती काय माझ्याकडून पैसे घेऊन जात नाही. जुगार खेळणारी खेळू देत, पण ह्या व्यक्तीने तिथं जाऊन अशा पद्धतीचं वर्तणूक करणं हे योग्य आहे का? याचं उत्तर मला त्या परिवारानं द्यावं. आणि क्षीरसागरांनी घोषित करावं, होय माझं पोरगं जुगारड आहे, माझी काय अडचण नाही, मी माघार घेतोय सगळं. पण ते क्षीरसागरांनी सांगावं, त्यांच्या अन्य सहकारी म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे विशाल म्हणतात त्या पद्धतीनं राक्षसासारखे दिसणाऱ्यांना त्यांनी टीव्हीवर चित्रावर पाठवू नये. चांगले चेहरे ज्यांना समाजामध्ये स्थान आहे अशा लोकांनी त्यांनी जर स्टेटमेंट केलं आम्ही पण ॲक्सेप्ट करू. पण हे सद्य परिस्थितीमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास खुंटलेला असताना विकासात्मक कसलाही दृष्टिकोन न ठेवता यांनी लूटमार करून जर मुलं जुगार खेळत असतील तर हे योग्य आहे का? हाच या मधला साहेब येतो, दुसरा कोणताच येतो. साहेब तसा प्रश्न दुसरा एक असा होईल की या पत्रकार परिषदेनंतर असं म्हटलं जाईल की आता आपले साहेब पण म्हटलं की तुम्हीही म्हटलं प्रत्यक्ष की आणखी काही लोकसुद्धा कोल्हापुरातून तिकडं कॅसिनोमध्ये जात असतील. पण पुन्हा असा प्रश्न उभा राहतोय की रविकिरण इंगोले साहेब हे कुटुंब केंद्रित किंवा राजेश्री साहेब केंद्रित अशीच दिशा ठेवत आहेत का? याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? अहो, राजेश क्षीरसागरांचे चिरंजीव मला सापडले, दुसरं कोण सापडले त्यांना पण आणला, त्यात काय होतं? जो सापडला तो सापडला, मी जर सापडला ती घेणार नाहीत मला असं. याच्यापेक्षा बिंदुचौकात घेतली पत्रकार परिषद. माझा प्रश्न असा होता की वारंवार रविकिरण इंगोले साहेब जे आहेत, ज्या गद्दार सेनेनं काम महाराष्ट्र राज्यामध्ये केलं, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आमचा पक्ष पळवला, उद्धव साहेबांचे वडील पळवले, डाकू आहे ते अक्षरशः अलिबाबा 40 चोर, त्यात कोण असतील ती सगळी, ह्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यानं काय बोध घेतला? अखंड महाराष्ट्र राज्याच्या जनतेनं ओळखलं की ही कोण आहे. हिने नवीन एक फंड आणला, आम्ही हिंदुत्वासाठी बोलतो. महानगरपालिकेत किती मुस्लिम नगरसेवक आहेत पाहुणे, आणि ते कुठल्या पक्षाचे? मग यांचं हिंदुत्वाचा गेलं कुठं? तिसरा मुद्दा, सरळ सरळ लूटमार चालला. आणि आमच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून जर टक्केवारीच्या भानगडीतून यांचा मुलगा निवाण आय्याशी करत असेल आणि पत्रकार बंधूंना आणि जनतेला जर असं वाटत असेल की मी मुद्दाम करतो, मुद्दाम काय दिसला ना, जो जे दिसलं ते दिसलं. मी ज्या दिवशी दिसेल मी पण असं येणार. मग भविष्यात जर अशा पद्धतीचे तुमच्याही पक्षात महाविकास आघाडीतले असतील किंवा महायुतीचे असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांना घेणार का? माझं असं म्हणणं आहे, महाविकास आघाडीचे असो, महायुतीचे असो, जनतेनं निवडून दिलेले प्रत्येक लोकप्रतिनिधींना आपल्या मर्यादित वागावं, चांगलं वागावं.
समाजाचं बोध घ्यावा. एक उदाहरण देतो आणि थांबतो, पुन्हा आपण बोलू. आपल्या देवाऱ्यामध्ये आपण इतर देवाला पूजतो का पूजा होत नाही? त्याचं वर्तणूकच चांगलं हो. भले ते सिया जनावर आहे, पण वर्तणूक कुठं चांगलं आहे. त्याच पद्धतीने यांना पूजला असं लोकप्रतिनिधी झाली आहे, नाही मी म्हणत नाही, पण त्यांना कुणी चांगलं म्हणत नाही. हा या मागचा हेतू आहे. माझी विनंती आपल्या माध्यमातून की जनतेने ह्या क्षीरसागर पिता पुत्रांपासून सावध राहावं. यांच्याकडं आणखीन काय गोष्टी आहेत माहिती नाही. बऱ्याचशाच गोष्टी माझ्या कानावर येत असतात. क्षीरसागराच्या बाबतीत देखील येतात की रात्री अपरात्री ते मुंबईमध्ये कुठं जातात. शोध मोहीम सुरू आहे, मिळालेलं आहे एक माहिती आता. पण ज्या दिवशी अधिकृत मिळेल त्या दिवशी मी घोषित करतो. कारण ती माझ्या विरोधात कोर्टात जाणार. यांच्याकडे काय पुरावा? हा माझ्याकडे पुरावा आहे. 100 वेळा कोर्टात जाऊ. गोवा म्हणजे काय, कोल्हापूर शहर म्हणजे गोवा नाही हो. सह्याद्रीच्या रांगेनंतर करवीर निवासिनीचा नंबर लागतो. या इथून उठाव झाला. ह्या करवीर निवासिनीच्या संस्थानानं आणि साताऱ्याच्या गादीनं अतिक्रमण परतून लावलं. मोगल असेल, आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह सगळ्यांचं. आमचा इतिहास हा रक्तरंजित जरी असला तरी आमचा इतिहास हा कर्तव्यदक्ष आहे. आम्हाला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी हवे. मी जरा बाहेर गावी होतो त्यामुळे जरा लेट झाला मला. बोललो की आता डिपेंडर किती वेळ बोलायला. मी बोलायच्या कमेंट बॉक्स डिपेंडरनं भरलेला असतो. हो, जिंकले असतील तर ते आपल्याला देणार नाही, हारले असतील तर आपल्याकडे घेतील. परंपरा जावी त्याच्या बाप्पाची त्यांची. पब्लिककडनं घ्यायचं, आपलं काय द्यायचं. कागलमध्ये 4 महिन्यापूर्वी सुरू होता बघा. अनऑफिशियली मी बंद केलं. ज्यावेळी कोल्हापूर शहरामध्ये गुरुबळ माळी साहेब तुम्हाला आठवत आहे का बघा, हायवे चालू होता बघा डान्स बार. आजूबाजूची सगळी खेड्यापाड्यातली चांगल्या शेतकऱ्यांची मुलं नेस्तनाबूत झाली. 2-3 आत्महत्या झाल्या. शेती व्यवसाय बंद पडला. त्यांनी प्लॉटिंग केलं, विकलं, देशदोडे लागलं. मुळशी पॅटर्न थोडक्यात म्हणजे ते शेती विकून अक्षरशः ती विकायला लागली. मग या आपली नवीन पिढी साहेब कोण IAS IPS होणार, प्राध्यापक होणार, प्राचार्य होणार की चांगलं कॅसिनो टाकून बसणार. ही भारत देशाची आणि हिंदू धर्माची आणि आपल्या या महाराष्ट्र राज्याची करवीर संस्थांची ही संस्कृती नाही. या संस्कृतीपासून जपावं आणि ह्या क्षीरसागर परिवारापासून सर्व तरुणींनी सावध राहावं. यापुढे आता व्हिडिओ व्हायरल केला, जवळपास पोस्ट तुमची व्हायरल होऊन 8 दिवस झाले. या 8 दिवसाच्या कालावधीत काही घडामोडी वेगळ्या काय करण्याचा प्रयत्न झाला किंवा काय झाला आहे का? सद्दामजी, माझं घरचं अतिशय चांगलं आहे. चांगलं अन्न खातो. मला चुकीच्या पद्धतीनं मिळवलेले पैसे नको आहेत. मी कुठलाही 2 नंबर धंदा करत नाही. माझा कुठेही वेश्याअड्डा नाही. मी कुठलेही मटके भानगडीत नसतोय. कुणाकडे मी वाटणी मागत नाही, कुणाकडे खन्नी मागत नाही. माझ्या नावावर कोण काय करत असतील तर तुम्ही शोध मोहीम घ्या, त्याला काय माझी अडचण नाही. माझ्या गाडीचा ड्रायव्हर जर मला गाडीतनं सोडून गेल्यानंतर ते कुठं जातोय मला काय करायचं. पण मी कुठं काय केलेलं नाही, करणार नाही. माझ्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून चालतोय, जेणेकरून मला माझ्या बापानं वरून शाप देऊ नये, आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि राहिलं विषय, माझी भूक फार साहेब कमी आहे. म्हणजे मी डाएट प्लॅन पण मी डॉक्टरकडे जाऊन करत नाही, स्वतः करतो. आपल्याला समजते आपण काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे. भूक कमी असली की माणूस व्यवस्थित राहतो. त्यांचं भूक नाही. राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या मुलाचा डायनासोर सारखा टाळा आहे, मोठा डायनासोर आहे ते म्हणजे एकदम मोठा टाळा असल्यामुळे त्यांच्या भुका जातात. मला भूक एवढीच आहे हो. समाधान आहे, जे काय मिळेल त्यात मी समाधान मानतो. माझ्या बोलण्या विश्वास जेव्हा मी लाईव्हमध्ये बोलतोय, ह्या कोल्हापूर शहरातल्या कुठल्याही 2 नंबर धंदेवाल्यानं कॅसिनो बसून रवी इंगोलीवर बोट करून दाखवायचं मी कोल्हापूर शहर सोडून जाणार. मला पुराव्याने मात्र यांनी सांगायचं की हा इथं असतो, हा इथं आहे, किंवा
किंवा याचं अनऑफिशियली इथं काहीतरी काही नाही आणि भविष्यातही नसणार. कारण मला हा पार्ट आवडत नाही. 2 नंबर धंद्याच्या पैशाच्या जोरावर जी लोक आमच्यासारख्याला ज्यांनी बरबाद केला 2008 साली, 7-8 वर्षांनी मी मागं आलो. नाहीतर ही परिस्थिती क्षीरसागरांची दिसली नसती जर मी आता नसतो तर. पण हे कुणामुळं 2 नंबर पैशाच्या जोरावर आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आत जाऊन बसत असतील तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य कोल्हापूर शहराचं सदम नाही, 100% नाही. म्हणून तरी कळकळ आहे की यांच्याकडून बोध काय घ्यायचा. गांजा विक्री, मटका व्यवसाय, कॅसिनोत वाटणी, काय चालले काय तुमच्याकडून काय शिकायचं. तुमच्या बरोबर असणारी पोरं पण त्याच वळणावर जाणार. कोण मारामाऱ्या दरोडा होणार. आई बापाला पोरं विसरतील भविष्यात. बापाने मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एकानं बापाच्या डोक्यात दगड घातला. आईच्या अंगावर पोरं जातात. राजाराम चौक ते 8 नंबर शाळा ह्या दरम्यानचा यू कर्व जो आहे तिथं 50% गांजा चालतो. मग गांजा आला कुठून. या लोकप्रतिनिधींचं काम आहे. कोल्हापूर शहराला लागून कागलच्या आसपास एक कॅसिनो चालू होता, तिथं आम्ही जाऊन बंद करायचो. तोपर्यंत त्यांनी गोरबाळ माळेसाहेब 3-4 कोटी रुपये लोबाटले. बरं ह्यातून आउटपुट काय. आयुष्यात जुगार खेळणारा कधी मोठा होत नाही, जुगार घेणारा मोठा होतो. हीच सत्यता आहे. क्लब मालक मोठा होत असतो, क्लबमध्ये खेळणारा मोठा होत नाही. त्याला वाटतंय आपण मोठं बोलावलं, टाइमपास असतो. ह्या लोकांना आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासन काय करते. किती क्लब चालू आहेत. आमच्या फिरंगाई तालमीला लागून 2-3 मटका आहेत. आणि माळेसाहेब कधी बोलून झाल्यावर माझा बऱ्याचशा 30% लोकांना माझा राग येतो. तुम्हाला नव्हे, जनतेतली जी 2 नंबर धंदेवाली आहेत माझ्या चिडतात लगेच. माझं काही ते करू शकत नाही पण चिडतात का. ह्याला काय लागले. अरे ह्याला काय लागले म्हणजे तुमच्यामुळे पोरं आमचे बरबाद व्हायला भविष्यातली. भारत देशातील भविष्यातली पिढी आर्मीमध्ये पाठवा. ती कुठली 3 वर्षाची आहे. ही कुठली ती आर्मीत अग्निवीरमध्ये पाठवा. सध्या देशभरात जे राजकारणात ते थांबवा. 382 भाषा बोलणारं आपलं राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक नांदतात. तिथं त्यांचं प्रबोधन करा. काही हे करा. हे साहेब चुकीचं आहे सध्या. आणि ह्यांच्याकडून बोध घेता येत नाही. क्षीरसागर परिवारमधली ही दोघं बापले पूर्ण बदनाम होतील. आणि आज हे ज्या पद्धतीनं राजेश क्षीरसागर CCTV फुटेजमध्ये सापडले फ्लॅट उधारकाला मारताना, त्यानंतर त्यांच्या मुलाचा हा पराक्रम हे घराघरात ऍक्च्युली पोचायला पाहिजे. आणि मी गुलदस्त्यात का ठेवलं, जरासा वेळ का घेतला. मला पण प्रेशराईज होते सासरकडे. जरा लीक झालं की नाही प्रेशराईज होते. ते काय व्हायचं अभिगतकर इतका त्रास झाला मला त्याच्या प्रकरणात. मी कॅट वाटणार होतो, थांबवलं मला. त्यावेळेस सावध झालो. आता हे कुठं लीक करायला आपण हे डायरेक्ट आऊट करू. त्या आउटपुटमधून काय होईल ते होईल. पण भविष्यात मी साहेब सर्वांच्या साक्षीने नव्हतो, प्रामाणिकपणे सामोरं जायला तयार आहे. माझंही त्यांच्याकडे काय असेल चालत राहू दे, त्यांचं मला काय मिळेल चालत राहू दे. पण जनतेनं यातून चांगलं शिक्षण घ्यावं. आपल्या आया बहिणी सुरक्षित ठेवाव्या. भविष्यातील पिढी निर्व्यसनी राहतील. जुगार, दारू, मटका, गांजा यापासून कसे अलिप्त राहतील याकडे लक्ष ठेवावं. ह्या लोकप्रतिनिधींच्या पैशाला बळी, यांच्या लॅविश लाईफला बळी न पडता आपल्या आईबापावर प्रेम करून सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य व्यतीत करा. आभारी आहे. आता तुम्ही जसं म्हटला की हा व्हिडिओ करताना व्यक्ती गावला असता, त्याचा तिथं मृत्यू झाला असता 100%. आणि यानंतर आता जो कोणी हा व्हिडिओ केलाय ते शोधून काढणं त्यांना अवघड नसणार आहे. त्या आम्ही तयार आहे साहेब त्याला. हे विषय मी तयार आहे, सक्षम आहे. काय काळजी. माझ्या मित्राला हात लागला तर प्रत्युत्तर मिळतं. आणि लाईव्हमध्ये सांगा. आपण सर्वजण पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आभार.